हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय, सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। श्री रामरायाच्या चरणी, श्री स्वामींच्या चरणी, समर्थांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी आणि आपणा श्रोत्यास वंदन करून आपण आज दशक 7वा, समास 5वा, द्वैत कल्पना निरूपण असं आपण निरसन आपण करणार आहोत। या आधीच्या समासामध्ये समर्थांनी विमल ब्रह्माचं निरूपण केलं आहे। ते ब्रह्माचं निरूपण ऐकून वक्त्याला श्रोता असा प्रश्न विचारतो, आपण जे सांगितले आहे ब्रह्मतत्व ते माझ्या अंतरात प्रकाशत आहे, पण ही समोर जी माया दिसते ती दृष्टीला दिसते, तर ते हे खरं मानू का ते खरं मानू हे मला समजत नाही। तर हे निरसन कसं करायचंय? इकडे आपल्याला ब्रह्म एकीकडे प्रकाश आहे आणि इकडनं दृष्टी जी आहे ती आपल्या इंद्रियांना गोचर होते। तर हे द्वैत आहे, ते कसं मी निरसन करू त्याचं मला तुम्ही निरसन नीट सांगा। तर समर्थ आपल्याला आता ह्या समासात हेच सांगणार आहेत। मुळात मन हे माणसाच्या मनाला हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। मनात आपण एखाद्या गोष्टीविषयी, वस्तूविषयी, व्यक्तीविषयी असे निरनिराळ्या कल्पना करून आपण आडाखे बांधत असतो की हा मनुष्य असा आहे, ही वस्तू तशी आहे। तर हे मन जे आहे ना ते आपलं सक्षम राहिलं पाहिजे। तर ते सक्षम मन कशाने राहतं? तर तुम्ही सद्ग्रंथ वाचून, अद्वैत ग्रंथ वाचून, संतांचं निरूपण ऐकून हे मन आपलं सक्षम होतं। आणि मन तुमचं जर सक्षम राहिलं तरच आपल्याला परब्रह्मापर्यंत जाण्याचा मार्ग हा सद्गुरु कृपेने आपल्याला मिळतो। मुळात ही कल्पना ही मुळातच मनातनं उत्पन्न होते। मनच कल्पनामय आपलं मन असतं। काय असते? कल्पना ही मुळात एकच आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा तिचे 2 प्रकार आहेत। मनाच्या श्लोकात सुद्धा हा उल्लेख आलेला आहे। मुळी कल्पना तो लोपेच झाली, म्हणजे कल्पना एकच आहे, पण ती कशी 2 कशा झाल्या? तर एक शुद्ध कल्पना आणि एक अशुद्ध कल्पना। जी ब्रह्माविषयी कल्पना असते ती शुद्ध कल्पना, आणि जी विषयांविषयी, दृश्याविषयीची कल्पना असते ती अशुद्ध कल्पना। अशुद्ध कल्पनेला शबल कल्पना असं म्हणतात। तर ह्याच कल्पनांचा जो गोंधळ आहे, द्वैत आहे, त्याचं आपल्याला निरसन करायचं आहे। म्हणूनच हा समास साधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। आपलं मन तुम्ही आपल्या ताब्यात ठेवायचे, सक्षम करायचे, आणि धारिष्ट्य जे आहे मनाचे, परिस्थिती आली की आपल्याला अडचणी येतातच, पण आपलं मन जितकं कमकुवत असेल ना
तेवढीच ती अडचण आपल्याला भस्मासुरासारखी मोठी वाटते. तर तुम्ही ती अडचण आपल्याला जर सक्षम केलं मन, म्हणजे आपले धारिष्ठ म्हणा, मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, असं मनाच्या श्लोकात पण समर्थांनी म्हटलंय की धारिष्ठ तुमचं मनाचं तुम्ही कमी होऊन देऊ नका. मन खचून देणं आपण जो वाक्प्रचार आहे ते मन आपण खचून द्यायचं नाही आहे, ते आपल्याला ब्रह्मा स्वरूपाकडे लावायचं आहे. म्हणजेच तो परमात्मा स्वरूपाकडे ते मन वळवलं की आपण बघितलं की कल्पना जी आहे ती जिथे आपण वळवू तिकडे ते वळते आणि चिकटून बसते. तिथे परमात्मा स्वरूपात जर आपण ती कल्पना लावली तर तिथे ते चिकटून राहतं. म्हणजे गुळाचं उदाहरण ते डोंगळा आणि गुळाचं उदाहरण नेहमी देतात की गुळाला एकदा डोंगळा चिकटून बसला की त्याचं तो काढायला गेला तरी निघत नाही, त्याचं मुंडकं तुटतं, धड वेगळं होतं, पण मुंगळा गुळ सोडत नाही. तसं आपलं ब्रह्माच्या स्वरूपात झालं पाहिजे. कितीही तुम्ही मागे खेचण्याचा प्रयत्न केलात तरी आपलं मन तिथनं अजिबात हालता कामा नये, त्या ठिकाणी स्थिर राहिलं पाहिजे. हाच तो कल्पनेचे दोन प्रकार जे आहेत त्यालाच आपण म्हणतो संकल्प आणि विकल्प. हे हल्लीचे मनात म्हणजे मनाश्रेष्ठ संकल्प जीवी धरावा, हे सगळं मनाच्या श्लोकात हा विषय आलेला आहे. खूप मोठा विषय आहे. तर संकल्प करायचे तो आपल्याला ब्रह्माविषयीची कल्पना करायचे, तो शुद्ध संकल्प आहे. संकल्प म्हणजे काय? दृढ निश्चय. कशाचा दृढ निश्चय? तर ब्रह्माविषयीचा दृढ निश्चय हा आपल्याला करायचा आहे. आता या अनुषंगाने आपण द्वैत कल्पना निरसन कसं करायचं आहे आणि शुद्ध कल्पनेनी ही अशुद्ध कल्पना आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे. आणि ते शुद्ध कल्पनेच्या योगाने हे निर्विवाद जमतं. इथे समर्थाने आपल्याला असं सांगितलेलं आहे की शुद्ध कल्पनेच्या योगाने ही अशुद्ध कल्पना, शबल कल्पना आहेत ती आपण काढून टाकायचे. मागे आपण उदाहरण सांगितलं, एका काट्याने काढायचा आहे काटा, तर काट्याचा दुसऱ्या काट्याचा उपयोग करायला लागतो तर तो काटा निघतो, नाहीतर तो आता आपण हल्ली सोयी घेतो, नाही तर पहिल्यांदा काट्यानेच काटा काढा अशीच ती म्हण आहे. आणि दोन्ही काटे मग फेकून द्यायचे आहेत. म्हणजे मग आपलं मन तुम्ही जेव्हा आणि ह्या पुन्हा या आता मनाच्या अवस्था आपण गेल्या वेळेस बघितल्यात, त्या 4-5 अवस्था आपल्याला या समासाच्या अनुषंगाने आपल्याला बघायचे आहेत. तर आता आपण ह्या अनुषंगानेच आपल्याला बघायचं आहे. आणि द्वैतावस्था मनात निर्माण करते. मनच हा घोटाळा, हे ब्रह्म माया हे द्वैत आहे, ते मनच घोटाळा निर्माण करते. आणि हा कशाचा घोटाळा निर्माण होतो? तर हे सगळा खेळ असतो मायेचा, तो कल्पनाच्या आधारावर, अधिष्ठानावर तो हा खेळ ती करत असते. आणि पण हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग आपलं जे शुद्ध कल्पना आहे ती अशुद्ध कल्पना काढून टाकणारी, म्हणजे मी देह आहे ही अशुद्ध कल्पना आहे, ती अशुद्ध कल्पना, आणि मी आत्माच आहे ही शुद्ध कल्पना, त्यामुळे वाढीच लागणार आहे. म्हणून मन बदलण्याचा सुरुवात प्रयत्न आपण आपल्याच करायचं आहे. आपलं जे मन बाहेरमुख आहे ते अंतर्मुख करायचे आहे. आणि अंतर्मुख झाल्यानंतरच आणि तुमची मनाची दृष्टिकोन जो म्हणतो आपण तो बदलला की तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. नकारात्मक दृष्टिकोन ठेवायचाच नाही आहे. म्हणून हल्ली म्हणतात की जग सुधारण्याच्या नादी लागण्यापेक्षा आधी पहिलं स्वतःला सुधारा, तुमचं मन बदला. मन बदललं की आपोआपच आपल्या कन्सेप्ट आहेत त्या बदलत जातात. हे आपल्याला नक्कीच मान्य करायला पाहिजे. आणि आता आपण अनुषंगाने या द्वैताच्या अनुषंगाने बघूया द्वैत कल्पना ही कसं आपण निरसन करायचे शुद्ध कल्पनेने. द्वैत हे कसं नाहीसं होईल हे आपल्याला सद्गुरू येथे सांगतायत. तर केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभव आले. आज आपलं हे म्हणायचं राहिलं सद्गुरु स्तवन. आज आपण थोड्याशा सद्गुरु स्तवनातल्या ओव्या आपण बघणार आहोत आणि मग आपण ह्या सद्गुरूंच्या निरूपणाला आपण प्रारंभ करूया. गणेश शारदा सद्गुरूंना चरणी वंतुनी केली प्रार्थना, द्यावे तुम्ही आशीर्वचना. सद्गुरु महिमा गावयाला, सद्गुरु वसती परमात्म स्वरूप, तयांचे संगती सुख माप, पाझरती लोचन आपोआप. सद्गुरु महिमा वर्णिताना, सद्गुरु महिमा वर्णिताना. धर्माची घडी विस्कटल्यावर परब्रह्मावतरे धरेवर, तेची माझे गुरुवर सत्य सत्य देवाचा. सद्गुरु वसती कृपेचा सागर,
तयांचा आपण धरुणी कर, भवसिंधू हा करूया पार, तयांच्या समवेत. सद्गुरु सती कृपा सिंधू, तयांच्या कृपेने भवसिंधू तरु सरू भवसिंधू, आणि भव पार करू तयांच्या करिता. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सद्गुरुवे नमः. श्री सद्गुरुवे नमः. या सद्गुरूंचा महिमा या ओव्यातूनच रचला गेलाय. आज म्हटलं गाणं म्हणायच्या ऐवजी सद्गुरूंना प्रार्थना करायची, तर या ओव्यामधूनच आपण थोडी सद्गुरूंचा महिमा आपण सुरुवातीला ऐकून मग वचन सुरू करायचंय पुढे. केवळ ब्रह्मजय बोलिले ते अनुभवास आले, आणि मायेचेही लागले अनुसंधान. या पहिल्या 2 ओव्यांमध्ये आपल्याला जो प्रश्न वक्त्याला विचारले श्रोत्यांनी, तो इथे आपल्याला आलेला आहे. मायेचेही लागले अनुसंधान, ब्रह्म अंतरी प्रकाशे, आणि माया ही प्रत्यक्ष दिसे, आता हे द्वैत निरसे कोणे परिभो. मानवी जीवनात पण मगाशी म्हणतात तसं मनाला अत्यंत विशेष महत्त्वाचं स्थान आहे. कारण मनामध्येच ह्या कल्पना ज्या सगळं करतं ना, द्वैत अद्वैत ब्रह्म माया ज्ञान विज्ञान, या सगळ्या कल्पना या मनच करत असतं. माया आणि मुळात मन हे मायामय आहे, मायेने ते निर्माण केलेलं आहे. म्हणजे जशी माया खोटी आहे ना, तद्वतच तिने निर्माण केलेलं तिने निर्माण केलेलं मन आहे हे नक्कीच मायामय असणार आहे, मायेप्रमाणे खोटं आहे असं आपण नक्कीच समजायचं आहे. श्रोता इथे आपल्याला विचारतोय की अंतर्यामी शुद्ध ब्रह्म प्रकाशत आहे आणि बाह्य ही माया इंद्रियांना गोचर होत आहे. तर आता हे द्वैत मी कसं निरसायचंय, निरसन करायचं, कशा रीतीने करायचंय हे आपल्याला तुम्ही सांगा. ते ऐकून समर्थ म्हणजे वक्ता काय म्हणतोय की तरी आता सावधान एकाग्र करूया मन. कुठेही तुम्ही अध्यात्म श्रवणाला बसलात की मनाची एकाग्रता हे अत्यंत आवश्यक आहे. तुमचं मन जर आपण देहाने जरी इथे बसलो असतो तरी मन आपलं सगळं त्रिभुवन हिंडून येतं. तर तसं होता कामा नये. तुमचं मन हे एकाग्र झालं पाहिजे. 2 ठिकाणी ते विभागलं नाही गेलं पाहिजे. तर आणि मुळात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, माया ब्रह्म हे कोण आहे, काय आहे हे जाणत आहे. कोण जाणतं हे, तर हे मनच जाणतं की हे माया आहे, ही ब्रह्म आहे, हे द्वैत आहे ना, ते आपल्याला निरसन करायचं आहे. माया आणि ब्रह्म जाणणारे कोण आहे, तर अर्थातच मन जाणतं हे. आता मग अशी आपण बघितलं संकल्प, सत्यच ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसिया द्वैताचा जल्प मनच करे. मन असे सगळं हे करत असतं. कल्पनामय मन आहे त्यामुळे. आणि तो पण ती कल्पना कशी आहे, जर तुमची कल्पना शुद्ध असेल, सत्य असेल, ब्रह्माकडे जाणारी असेल, तर तो संकल्प हा ब्रह्माचा संकल्प. म्हणजे मन जेव्हा आपली ब्रह्माची कल्पना करते ना, तेव्हा ती खरी असते आणि तिला संकल्प म्हणतात. संकल्प म्हणजे आपण बघितलं दृढनिश्चय, ब्रह्माविषयीचा दृढनिश्चय कल्पनेने केला तर ती शुद्ध कल्पना होते. आणि मिथ्या मायेचा विकल्प म्हणजे त्या अशुद्ध कल्पना आहे की माया ही खोटी आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. मिथ्या मायेचा विकल्प. आणि मायेची जेव्हा मन कल्पना करते तेव्हा ते विकल्प त्याला म्हणतात. ब्रह्म आणि माया संकल्प विकल्प हा शेवटी घोटाळा आहे, तो मनच निर्माण करते. जल्प म्हणजे घोटाळा, द्वैताचा घोटाळा हे मनच करत असतं. आता मग अशी म्हटलं तसं की या तुर्या अवस्थाने जाणे ब्रह्म जाणे माया. तुर्या अवस्थेमध्ये काय असतं, आपण पहिल्या 3 अवस्था बघितल्या, जागृती स्वप्न आणि सुषुप्ती. यामध्ये अज्ञानाच्याच आवृत्ती आहे, म्हणजे वृत्ती आहेत, म्हणजे जी स्थिती आहे ती अज्ञानाची आहे. तुर्या अवस्थेमध्ये मात्र एकीकडे ब्रह्माचंही भान असतं आणि एकीकडे दृश्य जगताचंही भान असतं. म्हणजे ती सार्वसाक्षिणी अवस्था हिला असं म्हणतात. ती सगळं जाणते, अज्ञानही जाणते, ज्ञानही जाणते, म्हणून तिला
सर्व साक्षिणी, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी, म्हणून तिला सर्व साक्षिणी असं अवस्था म्हणतात. तुर्येचे लक्षण काय? जिथे सर्व जाणपण, सर्वची नाही कवण जाणेल गा. जिथे जाणपण आहे तिथे तुर्य आहे. पण आता हे सर्वच नाही आहे, काहीच राहिलं नाही आहे, तर तिथे कोण कोणाला जाणणार? म्हणजे ही अवस्था आता तुमची तुर्येतनं तुम्हाला उन्मनी अवस्थेकडे जायचेले आहे. आणि मुळातच संकल्प विकल्पाची सृष्टी ही मायेची या पोटी झाली. मायेची या पोटी संकल्प विकल्प हे आहेत ते मायेतूनच मन निर्माण केलंय मायेने. त्यामुळे हे मनातच निर्माण आहे, म्हणजे मायेचीच स्थिती उत्पन्न केलेले मायेच्या पोटीमध्येच ते आपल्याला संकल्प विकल्प हे आपल्याला मनाची आहे पोटी, मन मानेने उत्पन्न केलं आहे. आणि मनची मिथ्या शेवटी साक्षी कोण हो? हे मनच जर मिथ्या आहे तर तिथे साक्षीणी अवस्था राहणारच कशी? साक्षी कोणीच राहू शकणार नाही ना. आता काय सांगितलंय आपण चतुर्दश ब्रह्मामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. साक्षात्व, चैतन्यत्व, सत्ता हे गुण ब्रह्माच्या माथे कोणी मारलेले आहेत? तर मायेने मारले आहेत. ब्रह्माच्या ठिकाणी एकही दृश्यातला गुण नाही आहे. त्यामुळे हे गुण ब्रह्माच्या यावरती आरोपले जाणवा वृथा. वृथा म्हणजे उगीच्या उगीतच माया गुणांमुळे त्याला ते गुण ब्रह्माला लागलेले आहेत. घटमटाचे आणि आता आपल्याला उदाहरण असं सांगितलं, मगाशी मी सांगत होते की कल्पना ही एकच कल्पना आहे. जसं आकाश एकच आहे, पण ते घटामध्ये वेगळं दिसतं. नंतर मठाकाश तोच घट जर आपण मठामध्ये म्हणजे खोलीत घरात ठेवला तर त्यातला आकाश आणि चिदाकाश म्हणजे घराबाहेरील आकाश हे जसे वेगळेपणाने दिसतं ना, तसंच या कल्पनेचं आहे. कल्पना ही एकच आहे, पण ती दोन झाल्यासारखी वाटते आपल्याला. द्वैत दोन झालेली आहे, शुद्ध कल्पना आणि द्वैत हे अशुद्ध कल्पना. त्यामुळे आपल्याला घटमठाचे निगुणे त्रिविध आकाश बोलणे, घटाकाश, मठाकाश आणि चिदाकाश असं आपल्याला बोलले जातं. आणि मायेची निखरेपणे गुण ब्रह्मी, तसेच माया खरी वाटल्यामुळे हे गुण आपल्याला ब्रह्माच्या ठिकाणी आपल्याला लागलेले दिसतात. जो मायेमध्ये असतो त्याला हे गुण ब्रह्माच्या मध्ये आहेत असं दिसतं. जव खरेपण मायेसी तवची साक्षत्व ब्रह्मासी, माये अविद्येसी निरासी द्वैत कैसे. जर आपल्याला साक्षीपणाने पाहायचं आहे, पण तेव्हा हे उन्मन मन होतं. उन्मन म्हणजे असं दोन शब्द आहेत, त्याच्यामध्ये ऊर्ध्वगतीला जे मन जातं म्हणजे ज्याची दिशाच बदलते मनाची, मन उन्मन होतं. म्हणजे मनच राहत नाही, ते ब्रह्माच्या ठिकाणी विलीन होतं, त्याला उन्मन असं म्हणतात. द्वैताचा अनुभव जेव्हा आपण घेतो तेव्हा मुळी जर उन्मन झाले तर द्वैत हे आपोआपच नाहीसं होणार आहे. तिथे उन्मन झाल्यानंतर तू आणि मी हा भेदच राहत नाही, अभेद तिथे आपल्याला ब्रह्माच्या ठिकाणी घडून येतो. त्यामुळे द्वैत नाहीसे होऊन केवळ अद्वैत होते. मग द्वैत आणि अद्वैत याचे चिंतन देखील मग आपोआपच थांबून जाते. कधी? मन उन्मन झाल्यावर. एरवी आपल्याला हे दोन्ही द्वैत हे आपल्याला आढळतं. त्यासाठीच मन आपल्याला बदलायचं आहे, मनाचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. म्हणून ही सर्व साक्षी मन तेच झाली या उन्मन, मग तुर्यारूप ज्ञान तेही मावळून गेले. म्हणजे तुर्येमध्ये जे दोन भान असतं, ब्रह्माचंही भान असतं आणि या दृश्य मायेचंही भान असतं. तर ते उन्मन मन झाल्यानंतर हे दोन्ही तुर्यारूपचे ज्ञान आहे तेही मावळून जातं. उन्मन जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले. आता आपल्याला मगाशी मी सांगितलं उद म्हणजे ऊर्ध्वगती, श्रेष्ठ गती. तर म्हणजे उन्मन आपल्याला मन ही पूर्णावस्था आपल्याला उन्मनी अवस्थेत असते, मनाची पूर्णावस्था. त्यामुळे म्हणजे परमात्म्याचं मन आणि हे मन म्हणजे एकरूप त्या ठिकाणी होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. द्वैताचे अनुसंधान, द्वैताचे तुटले अनुसंधान. असं झालं की द्वैत आणि अद्वैत ह्याचं चिंतनच संपतं आणि तिथे पूर्ण समाधान हे आपल्याला प्राप्त होतं. येथे द्वैत आणि अद्वैत इथे वृत्तीचा संकेत. वृत्ती झाली या निवृत्त. हा द्वैत आणि अद्वैत हे शेवटी वृत्ती आहे. वृत्ती म्हणजे विचार तरंग, मनात येणारे विचार तरंग. द्वैत आणि अद्वैत हे मनातच येतात ना विचार. आपण मग अशी बघितलं की हा सगळा मनाचा खेळ आहे, तो इथे समर्थाने आपल्याला स्पष्ट करून दाखवलेला आहे.
द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत. तिथे द्वैत आणि अद्वैताचा जो संभ्रम पडतो साधकाला, तो हा सगळा वृत्तीचा संकेत आहे. म्हणजे आपण ध्येयभानावर असताना तो संकेत आपल्याला याचा द्वैताचा संकेत आहे. आणि जर वृत्ती झाली आणि वृत्त द्वैत कैसे, तुमची वृत्तीच लय पावली की आपल्याला तिथे द्वैतच दिसत नाही. म्हणूनच त्याने पुढे ओवीस सांगितले, वृत्तीरहित ज्ञान तेचे पूर्ण समाधान. वृत्तीरहित, वृत्ती तिथे राहतच नाही आहे, ते तिथे ज्ञान, त्यालाच ज्ञान म्हणायचं आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तिथे म्हणजे आपल्याला, आणि त्या ज्ञान अंगात मुरलं आत्मज्ञान की म्हणजे म्हणून त्याचं विज्ञान होतं. आत्मज्ञान अंगामध्ये मूर्ण झाल्यानंतर आपल्याला आत्मज्ञाना, जरी उपासना आहे ती आत्मज्ञान झाल्यावर सुद्धा जे संत सिद्ध असतात ते सोडत नाहीत. कारण वृत्ती ही कधीही खाली घसरू शकते आणि मलिन होऊ शकते. म्हणून आत्मज्ञान हे कायम तुमचं टवटवीत तसंच्या तसं राहिलं पाहिजे. म्हणून ती साधना, उपासना ही आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेली आहे. तेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मेचे. तिथे आपलं वृत्तीरहित ज्ञान झालं की हे माया ब्रह्मेचे अनुसंधान असतं, ते तुटून जातं. फक्त एक परब्रह्म तेवढं आपल्याला लक्षात राहतं. माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत, ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी. आणि हे ज्ञानी लोक हे नक्की जाणत असतात ब्रह्माच्या ठिकाणी कल्पनाच नाही. म्हणूनच त्याला निर्विकल्प ब्रह्म आपण असं म्हणतो की नाही. आणि हे ज्ञानी लोक जाणत असतात. आणि माया ब्रह्म हे जे आहे ते मने कल्पना संकेत. हा मनाने कल्पनेला हे आपण म्हणतो मनाने कल्पलेलं आहे. आणि जे आणि हे कसं आहे, ज्ञान कसं आहे, ब्रह्म कसं आहे, ते मनबुद्धी अगोचर, जे कल्पनेहुनी पर, ते अनुभविता साचार दैत कैसे. जे मनाच्या बुद्धीच्या पलीकडे, ज्याला जाणलं जात नाही मनाने किंवा बुद्धीने, आणि ते कल्पना होणे पर आहे म्हणजे पलीकडे आहे, ते आपण जर अनुभवलं तर तिथे द्वैत राहणारच नाही आहे. हे आपण सुज्ञानी आपल्याला समजायचं आहे. असं समर्थांनी आपल्याला एवढं विश्लेषण करून सांगितलं आहे. तर हे आपल्याला नक्की पटणार आहे की जर आपण मनाच्या पलीकडे असलेलं, मनोबुद्धी अगोचर असलेलं, कल्पनेच्या पलीकडे असलेलं ब्रह्म जर आपण अनुभवलं तर तिथे द्वैत हे राहणारच नाही आहे. आणि जिथे द्वैत असते तिथे ब्रह्म नसते, हे लक्षात ठेवायचं. द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नसे. द्वैत पाहिलं असेल तर तिथे ब्रह्म नाहीच आहे. ब्रह्माच्या ठिकाणी दोनपणा नाहीच आहे. एकोहम असं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एकोहम, ब्रह्म एकच असतं. आणि ब्रह्म पाहता, जर ब्रह्म पाहिलं तर द्वैत नासेल. मग द्वैत ब्रह्म पाहायला गेलो तर ब्रह्म हे नासूनच जातो. आपण ब्रह्माचा अनुभव घेतो. त्यामुळे जी माया असते, द्वैत आहे, माया ब्रह्म हे एकाकार होतो आपण तिथे. तिथे द्वैत नासतं. द्वैत भासे कल्पनेसी. कल्पना किती बलाढ्य आहे बघा. माया, कल्पना ही मायेनेच निर्माण केलेली आहे, पण ते अतिशय समर्थ आहे. तर तुम्ही त्याचं सामर्थ्य आपल्याला मोडायचे. अद्वैत काय ते आपली शुद्ध कल्पना आणि ते सामर्थ्य आपल्याला कल्पनेचं मोडायचं आहे, अशुद्ध कल्पनेचं. संशय धरी हा द्वैत भासे कल्पनेचे. कल्पनेमुळेच आपल्याला हे द्वैत आणि अद्वैत हे भासत असतं. वस्तुतः तसं नाही आहे द्वैत. कल्पना माया निवारी. तर कल्पना कशी आहे याचं वर्णन आपल्याला समर्थ येते करतात. कल्पना माया निवारी, मायेचं निवारण करते. कल्पना ब्रह्म ठावरी. कल्पना काय आहे, समर्थ असं आहे की कल्पना ही मायेचं निवारण करते. आणि ठावरी म्हणजे थारा देते. ब्रह्माला कल्पना थारा देते, त्याची स्थापना करते. आणि कल्पना संशय धरी आणि निवारी. कल्पनाच संशय निर्माण करते आणि कल्पनाच त्याचं निराकरण करते, संशयही नाहीसा करते. अशी कल्पनेचं सामर्थ्य हे अचाट आहे असं आपल्याला नक्की कळून येतं. आणि कल्पना आता आपल्याला शेवटी काय आहे, कल्पना करी बंधन, कल्पना ते समाधान. तर त्यांनी अशी तुलना केली आहे, शुद्ध कल्पना आणि अशुद्ध कल्पना. बंधन कोण करतं, मायेच्या विषयातली जी कल्पना असते, विषयांचा विचार करणारी, मायेचा विचार करणारी, ती माया आपल्याला बंधनात गुंतवते. कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान. आणि कल्पनाच आपल्याला समाधान देते. म्हणजे मायेची दोन स्वरूप आहेत, ती आपल्याला आत्माराम ग्रंथात हे समर्थाने अत्यंत सुंदर माया निरूपण जो समास आहे तिसरा, त्याच्यामध्ये
केलेलं आहे. तर ब्रह्मी राहावी अनुसंधान तेही कल्पना. जर आपण ब्रह्माचे चिंतन करण्याची कला ही आपल्याला कल्पनाच शिकवते. म्हणजे सगळं हे कल्पनाच्या योगाने घडतं. म्हणून मला अशी म्हटलं की आपलं मन, आपलं दृष्टिकोन हा बदलायचा आहे. जे अंतर्मुख आहे, करायचे आहे ते मन, तर आपल्याला ते अनुसंधान सहजी ब्रह्माचं नावाला ही कल्पनाच शिकवते. कल्पना द्वैताची माता. म्हणजे द्वैत हे कशामुळे ते म्हणतो, कल्पना ही द्वैताची माता आहे असं त्यांनी इथे सांगितलंय. कल्पना देवती तत्वता, द्वैताची माता आहे असं आपल्याला सांगितलेले आहे. भुक्त आहे. या अवस्था आपल्याला द्वैताला जन्माला घालते. खरोखर पाहिले तर ज्ञान देखील ही कल्पनाच आहे. ज्ञान अज्ञान आपण मगाशी बघितलं. ज्ञान अज्ञान, ब्रह्ममाया, विद्यामाया, विद्यामाया या सगळ्या कल्पनाच निर्माण करते. कल्पनांतरी सबळ नसते दावी ब्रह्मगोळ, क्षणा एका ते निर्वळ स्वरूपकल्पी. त्याचा कल्पना देहबुद्धीला धरून असेल तर ते अविद्येला धरून असेल तर हे नसलेलं दृश्य जगत आहे ते आपल्याला अनुभवास येतं. आपल्याला नसलेला वास्तविक नाही आहे. आपल्याला अगाचे घडे झालेच नाही त्याची वार्ता पुससे काही. हे मुळात ब्रह्म झालेलंच नाही, पण ते ब्रह्मावरती असं ब्रह्माच्यावर काय आपण म्हणतो तसं तो लादलं गेलेलं आहे. मगाशी म्हटलं ते गुण सगळे लादले गेलेले आहे. सत्य, चैतन्य सत्ता वगैरे जे आपण बघितलं ते ब्रह्माच्या ठिकाणी हे कल्पना नाहीच आहे. तर त्यामुळे काय होतं, अंतर्यामी वास करणारी कल्पना सबल असेल तर देहबुद्धीला हे साहजिकच आपल्याला दृश्य विश्व ब्रह्मामध्ये भासतं. ते ब्रह्मामध्ये नाही आहे. त्यामुळे ते निर्मळ आणि ते आपल्याला जर कल्पना आपल्याला असं केलं, निर्मळ केली तर तेच दृश्यसहित निर्मळ स्वरूपात आपल्याला दृश्य दिसायला लागतं. निर्मळ स्वरूप ब्रह्माचं दिसतं. क्षण एका धोका आहे, क्षण एका स्थिर आहे. मनात आपण ब्रह्माच्या ठिकाणी आपली कल्पना आहे ती स्थिर केली तर आपल्याला नक्की ब्रह्मस्वरूप. पण तीच जर तुम्ही मायेमध्ये म्हणजे अशुद्ध कल्पनेमध्ये स्थिर केली तर त्याच्यात आपल्याला पुढे धोका आहे. म्हणजे आपलं त्याच्यापासून अधःपतन आपल्याला जे म्हणतो ते क्षणात आपलं होऊन जातं. की असे असते, स्वच्छ ज्ञान झालं पण दुसऱ्या क्षणी ती वृत्ती जी असते ती लगेच मग अशी म्हणतं तसं खाली उतरते. त्यामुळे क्षण एकाप आहे विस्मित होणे. क्षणात ती उमजते, क्षणात ती निर्वुजते. क्षणा एका असेच त्याचं वर्णन केलेलं आहे. क्षण एका ते उमजे, क्षणा एका ते निर्वुजे. नाना विकार करीजे कल्पना जाणावी. अशी जी विकार म्हणजे बदल जे घडतात, बदलणारे आहे हे दृश्य विश्व सतत बदलणारं आहे म्हणून ते सत्य मानत नाहीत. सत्य हे कधी बदलत नसतं, ते स्थिर असतं. म्हणून अशी कल्पना नाना विकार करायचे ती कल्पना जाणारी. कल्पना जन्माचे मूळ. आपली जी वासना जी असते मनामध्ये ते जन्माचं मूळ आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. कारण काय, वासना ही एका जन्मात भोगून संपतच नाही. ही वासना संपली की दुसरी वासना तयारच असते आणि ह्या सगळ्या वासना एका जन्मात संपत नाहीत. म्हणून आपल्याला पुन्हा जन्म घ्यायला लागतो. ही कल्पना म्हणजे वासना ही आपल्याला जन्म घेण्यास भाग पडते. कल्पना भक्तीचे फळ. ही कल्पना तर तुम्ही दोन इथे आपण मगाशी बघितलं तशा कल्पना दोन आहेत. जे भक्तीचे फळ, जी चांगली कल्पना आहे ते आपल्याला भक्ती मार्गाकडे नेणारी आहे. कल्पना त्याची केवळ मोक्ष जाती. आणि ती कल्पना जी चांगली कल्पना, शुद्ध कल्पना आहे ब्रह्माविषयीची, ती आपल्याला मोक्ष देणारी अशी आहे. म्हणजेच बंधातून सोडवणारी आहे, मोक्षदायी आहे. असो ऐशी कल्पना साधने दे समाधाना. एरवी हे पतना मोडची. आपण बघायला बघितलं की ते अधःपतनाला कारणीभूत होतं. एरवी हे पतना मोडच की. म्हणून ही सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ. ये केली निर्मळ ब्रह्मप्राप्ती. म्हणून ही कल्पनाच आहे ती आपल्याला समूळ नाहीशी केली तर आपल्याला ब्रह्मप्राप्ती ही ठेवलेलीच आहे असं आपण इथे सांगायचं आहे. आणि हे मिळण्यासाठी काय करायचं आहे तर श्रवण आणि मनन, निध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडवणे जाये. त्यासाठीच तुम्ही संतांनी रचलेले अद्वैत ग्रंथ हे वाचलेत तर तुम्हाला शुद्ध म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, अद्वैत मुळात ते आहे. ते अद्वैताचं ज्ञान या अद्वैत ग्रंथाने आपल्याला होणार आहे. श्रवण मनन
त्यासाठी आवश्यक आहे श्रवण करायचं आहे. सद्गुरू मुखातनं श्रवणाला फार महत्त्व आहे. श्रवण केलं कारण ते त्यांचे अनुभव आपल्याला आडून आडून सांगत असतात, कारण ते ब्रह्मपदापर्यंत पोचलेले आहेत. ते त्यांच्या वाटेवरनं ते आपल्याला नेण्याचा प्रयत्न करतात. पण आपलीच अज्ञानी लोकांची त्यांच्याबरोबर जायची तयारी नसते. हे आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे. आपण त्यांच्याबरोबर जायची मनाची तयारी, सगळं मनावर अवलंबून आहे. आपण हे सगळं ते मनाचंच बघतोय. मग आपण मनाची तयारी आपली पाहिजे की आपण त्यांच्याबरोबर त्यांच्या मागून त्यांच्या मार्गाने जायचं आहे आणि मग आपण तेच होणार आहोत, म्हणजे ब्रह्मस्वरूपच होणार आहोत. निरध्यासे समाधान, श्रवणाचे करायचे मनन, सतत त्याचं चिंतन करायचे. नाही तर नळी कुंकिणी सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं आपल्याला करायचं नाही. एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडायचं. असं सद्गुरूंच्या श्रवणाच्या बाबतीत आपल्याला मुळीच करायचं नाही आहे. तर त्याचं मनन करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण निधिध्यास म्हणजे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. निधिध्यास हे समाधान, आणि ते आचरणात आणलं की ते आपल्याला मिळणारं समाधान आहे ते वेगळंच आहे. निधिध्याने समाधान, ते समाधान मिळालं की मिथ्या कल्पनेचे भान उडवून जाईल. ही जी मिथ्या कल्पना आहे ती कल्पनाच नष्ट होणार आहे. श्रवण आणि मननाचं एवढं महत्त्व आहे आणि निधिध्यास. आणि मग चौथी पायरी जी येते ते आत्मसाक्षात्काराची, हे आपण बघायचे आहे. आता शुद्ध ब्रह्माचा निश्चय करी कल्पनेचा जयो, निश्चयार्थे संशय तुटवून गेला. शुद्ध ब्रह्माचा आपण निश्चय आपण बघायचं म्हणलं. निश्चय म्हणजे काय? संकल्प. तो काय करणार आहे आपल्याला? कल्पनेचा जयो म्हणजे काय होते? कल्पना, त्याच्या पुढे कल्पना टिकत नाही. त्याच्यामुळे कल्पनेवर जय मिळवणार. आणि निश्चितार्थे संशयो, त्यामुळेच आपला जो संशय आहे म्हणजे विकल्प आहे मनीचा, तो तुटून जाणार आहे. विकल्प आपल्याला सोडायचे आहेत. संकल्प आणि विकल्प हे दोन्ही शेवटी मनातच आहे. संकल्प विकल्प कशामुळे मुरणार आहे? तर समर्थ चरणी मन स्थिरावले. तुमचं मन जर सद्गुरु चरणी स्थिरावलं ना, तर संकल्प आणि विकल्प तिथे आपोआप दोन्ही मिळून जाणार आहेत आणि मग आपल्याला खरं ब्रह्मस्वरूप हे आपल्याला कळून येणार आहे. त्याच्यासाठी तिने उदाहरण काय दिलंय? मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे. जे मिथ्या आहे ते खऱ्या पुढे, साचा पुढे खऱ्या पुढे कसं टिकणार आहे? तर ते टिकणारच नाही आहे. आणि कसं उदाहरण दिलंय? सूर्याचे उजडे नासे तम, सूर्याचा प्रकाश अवनीवर पडल्यानंतर जसा अंधार आपोआप नाहीसा होतो ना, तसा हा आपला ज्ञानरूपी सूर्य आपल्याला हा अंधार असतो अज्ञानाचा, तो दूर करत असतो. तैसे ज्ञानाचे ने प्रकाशे, मिथ्या कल्पने हे नासे, मग येतो ते आपैसे द्वैतानुसंधान. त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशाने ही मिथ्या कल्पना नासून जाणार आहे आणि मग द्वैतानुसंधान म्हणजे द्वैत आहे मनातलं, ते आपोआपच विरून जाणार आहे. कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृगे मृग सपडे, का शरे शरातुडे आकाश मार्गे. कल्पनेनी कल्पना, शुद्ध कल्पनेनी अशुद्ध कल्पना ही आपल्याला नाहीशी करायची आहे. आणि त्याला उदाहरण काय दिले? आता आपण शिकारी जे असतात, आपल्याला सावज मिळण्यासाठी ते काय करतात? खोटा प्राणी तिथे निर्माण करतात की त्याला प्राणी दिसल्यावर तो खरा सावज आहे ते तिथे येईल आणि मग त्याची शिकार करतात. म्हणजे जैसा मृगे मृग सापडे, मृगयेला गेल्यानंतर तो खोटा प्राणी बघून तो खरा प्राणी तिथे येतो असं, आणि मग त्याची शिकार होते. त्यामुळे आणि तसंच शर आपण बघतो आकाशात, जेव्हा आपण महाभारत किंवा रामायण बघतो तेव्हा आकाशातनं एकमेकांना बाण असतात, ते दोन्ही बाजूने येऊन ते एकमेकांचे बाण तोडले जातात. म्हणजेच हे का शरे शर आतुडे आकाशमार्गे, आकाशमार्गातनं येताना बाण आपल्याला असं अगदी जवळ येतात, ते त्याचा अग्नी बाहेर पडतो वगैरे, आपण असं सगळं त्या ह्याच्यात वानिकातनं बघतो. तसं तो आकाशमार्गामध्ये येणारा बाण जसा तुटतो तसाच आपल्याला ही कल्पनेने तोडायची आहे. शुद्ध कल्पनेचे बळ झालिया नासे सबळ, आहेची वचन प्रांजळ सावध आहे का. आपल्याला कल्पना शुद्ध केली की तिच्या बळाने अशुद्ध कल्पना जी कशी नाहीशी होते हे समर्थाने आता आपल्याला इथे सांगितले. अशुद्ध कल्पना नाहीशी करायची आहे आणि
आपल्याला स्पष्ट करून त्यांनी सांगितलं आहे. कल्पना शुद्ध असल्याची खूण काय आहे, तर त्यांनी असं सांगितलं आहे, शुद्ध कल्पनेची गुण स्वये कल्पीचे निर्गुण. आपण शुद्ध कल्पनेची खूण काय आहे, तर आपण स्वतः निर्गुण आहोत असं समजा. आणि सस्वरूपी विस्मरण, आपल्याला स्वस्वरूपाचं ती कधीच विस्मरण पडून देत नाही. स्वस्वरूप म्हणजेच परमात्मा स्वरूप आपण हे बघितले आहे. त्यामुळे शुद्ध कल्पना आहे ती सस्वरूपाचं विस्मरण हे कधीच पडून देत नाही. आणि तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत की तिथे ती शुद्ध कल्पना आहे असं समर्थांनी इथे सांगितलंय. सदा स्वरूपानुसंधान ही एक गोष्ट. कधी द्वैताचे निरसन, अद्वैत जे आहे ते निरसन करणारी आहे. आणि अद्वैत निश्चयाचे ज्ञान, जिथे अद्वैत निश्चय आहे तिथे की 2 नाहीतच एकच आहे असं 3 गोष्टी तिथे असतात, तेची शुद्ध कल्पना, ती शुद्ध कल्पना आपल्याला समजायची आहे. अद्वैत कल्पिते शुद्ध, द्वैत कल्पिते अशुद्ध. हे शुद्ध आणि अशुद्ध या कल्पनांचा आपण असा शाळेत असताना कसं चार्ट करायचो, कल्पना त्याचे 2 भाग, शुद्ध कल्पना अशुद्ध कल्पना. शुद्ध कल्पनेमध्ये काय काय येतं, अशुद्ध कल्पनेमध्ये कोणते विचार येतात, असा मी तुम्हाला पुढे थोडा मी चार्ट केलेला आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. शुद्ध अद्वैत कल्पिते शुद्ध कल्पना, जे अद्वैत कल्पना करते, अद्वैताची कल्पना करणारे ते शुद्ध कल्पना. द्वैताच्या निश्चयानंतर अद्वैत कल्पिते अशुद्ध, द्वैत जे कल्पना करते ती विशुद्ध म्हणजे अशुद्ध आहे. आणि अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणारी, जी अशुद्ध कल्पना आहे तेची प्रसिद्ध. आपल्याला काय होतं, आपल्याला आपण सगळे अशुद्ध कल्पनेतच आहोत ना. आणि सबळ जाणारी, त्यांनी काय सांगितलं आहे, जी कल्पना अद्वैतात रमते ती शुद्ध आणि द्वैतात रमते ते अशुद्ध. अशुद्ध कल्पनेला सबल कल्पना आपल्याला म्हणायचे. सबळ म्हणजे काय म्हटलं त्यांनी इथे, शबल कल्पना म्हणजेच अशुद्ध कल्पना असं समजायचं आहे. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चित अर्थ आणि सबळ व्यर्थ द्वैती कल्पी, म्हणजे अद्वैताचा निश्चित अर्थ सांगणारी ती शुद्ध कल्पना. आणि सबळ म्हणजे शबल ते द्वैत कल्पना ती सबळ कल्पना. शुद्ध अशुद्ध कल्पना, कल्पनेने कल्पना सरे, अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे. जी अद्वैताकडे आपली लागलेली कल्पना आहे त्याने त्याच क्षणी द्वैत हे नासून जातं. आणि द्वैतासरसी निरसे सबळ कल्पना, हे द्वैत तसं सरतं तसं ही अशुद्ध कल्पना आहे ती आपोआपच निरसन होऊन जातं. कल्पनेने कल्पनासरे ऐसी जाणावी चतुरे, सबळ गेल्यानंतरे शुद्ध उरली. आपल्याला काय करायचे, कल्पनेने कल्पना अशुद्ध कल्पना शुद्ध कल्पनेने ही सारून टाकायचे. असं हे चतुरांनी जाणायचे. आपण सगळे चतुर आहोत त्यामुळे आपण हे जाणायचे की हे कल्पनेने कल्पना अशुद्ध कल्पना काढायचे. आणि मग अशुद्ध कल्पना केल्यावर काय आहे, फक्त शुद्ध कल्पनाच उरणार आहे. त्यामुळे शुद्ध कल्पनेचे रूप तेच जे कल्पी स्वरूप, स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. शुद्ध कल्पना ज्याची आपण करतो ते आपले स्वस्वरूप आहे हे आपल्याला जाणायचे. तेची जे कल्पी स्वरूप आपलं स्वरूप आहे ती आपली कल्पना आपण करायचे. स्वस्वरूपाची कल्पना आपण करायला लागलो की आपण तिथे तद्रूपच होऊन जातो असं आपल्याला इथे सांगितलं आहे. स्वस्वरूपाचे अनुसंधान ही शुद्ध कल्पनेची खूण आहे. आणि त्यामध्ये कल्पना करणारा जो असतो त्या स्वस्वरूपाशी समरस होतो, म्हणजेच अद्वैत तिथे आपल्याला घडतं. आणि हेच आपल्याला या ह्याच्यातून अध्यायात समासातून साधायचं आहे. त्यासाठी आपल्याला समर्थांनी काय सांगितलं आहे, कल्पनेची मिथ्यत्व आले सहजची तद्रूप झाले. अशुद्ध म्हणजे शुद्ध दृश्याची कल्पना, खोटी कल्पना. हे खऱ्या अर्थानं आपल्याला पटलं की आपलं काय होणार आहे, आपण तिथे आपोआपच शुद्ध कल्पनेशी म्हणजे शुद्ध परब्रह्माशी तदाकार होणार आहोत, तद्रूप होणार आहोत. आणि तद्रूप झाल्यानंतर जो आत्मसाक्षात्कार झाला की आत्मस्वरूपाखेरीज दुसरे काहीही नाही तिथे, हे आपल्याला प्रचितीस येणार आहे. तो निश्चय होतो आपला, आत्मस्वरूपाशिवाय दुसरं काहीही नाही हा निश्चय होतो. आणि ज्यावेळेस शबल कल्पना जी आहे अशुद्ध कल्पना ती नाहीशी होते. जेची क्षणी निश्चय चळे
तेच जणी द्वैत उफाळे. आपल्याला निश्चय हा जो आत्मस्वरूपाचा निश्चय आहे त्यापासून आपण चढलो म्हणजे ढळलो, आपण खाली आलो की ते क्षणी द्वैत उफाळे, म्हणजे त्या क्षणीच द्वैतात आपण येतो. तैसी अस्तमानी प्रबळे अंधकार. अस्तमानी म्हणजे सूर्य अस्ता जाताना ज्याप्रमाणे अंधार सगळीकडे आपोआप पसरतो ना, तसंच हे त्याप्रमाणेच आहे आत्मज्ञान मलिन. म्हणून मगाशी तुम्हाला म्हटलं की आत्मज्ञान हे मलिन होऊ शकतं, वृत्ती कधीही आपली खाली उतरू शकते. म्हणजे म्हणून ती साधनेने ती वृत्ती त्या आत्मस्वरूपात स्थिर करायची आहे. तर त्यामुळे सूर्य जसा अस्ताला वाढून जाऊ लागला की सगळीकडे अंधार बळाने सगळीकडे तो पसरतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञान जर मलिन झालं तर अज्ञानाचा जोर वाढतो. आणि हे टाळण्यासाठी अखंड काय करायचं आहे आपल्याला? आपल्याला तिथे तैसे ज्ञान होता मलिन अज्ञान प्रबळे जाणं. ज्ञान जर मलिन झालं तर अज्ञान प्रबळ होतं. अज्ञानाचा आपल्या मनातला जोर असतो तो अज्ञानाचा जोर वाढतो. या कारणे श्रवण अखंड असावे. यासाठीच श्रवणाचं महत्त्व हे अत्यंत आहे. श्रवण निरूपणाचे सुद्धा बरेच समास आपल्याला 4-5 समास दसवतात आहेत. आता ह्याच्यानंतर 7वा 8वा 9वा मध्ये श्रवण निरूपणाचा समास आहे. कसं श्रवण करावं, श्रवणाचा श्रोत्याच्या काय अपेक्षा आहेत हे सगळं त्यांनी त्यात विवरण केलं आहे. तो समास आला की ते तुम्हाला मी सांगणारच आहे. आता असो हे बोलणे आशंका फेडू एका बोले, तैचयास त्वैत भासले तू नव्हेसी सर्वथा. आता समर्थ आपल्याला निष्कर्षाकडे आणतायत की आता आपण हे सगळं बोलणं झालंय ते पुरेसं आहे. एका वाक्याने आपण याचं निरसन काय करायचं आहे? आशंका फेडू एका बोले. एका वाक्यात ते निरसन आपल्याला करताय की ज्या कल्पना रूप मनाला द्वैतमय दृश्य अनुभवाला येते, जयास द्वैत भासले. कल्पनारूप मन हे कल्पनारूप आहे, आपण बघितलंच आहे. त्या मनाला हे द्वैतमय दृश्य अनुभवास येते. ते मन हे तुझे खरे स्वरूप हे मुळीच नाही आहे. मन तुझं स्वरूप नाही आहे. मन आपण इंद्रिय 11वं इंद्रिय धरतो ना, तुझं मन हे स्वरूपच नाही आहे. तर तुझा स्वस्वरूपा म्हणजे काय आहे की आत्मा जो वसलेला आहे ते तुझे मूळ स्वरूप आहे. मन हे तुझं स्वरूपच नाही आहे. म्हणून तू त्या मनाच्या पलीकडे जा. म्हणजेच मग अशी आपण जे म्हटलं उन्मन होणं मन हे आपण गरजेचं आहे. ते तू सर्वथा नाही आहेस. मन हे तुझे मुळेच स्वरूप नाही आहे हे लक्षात घे. आता हा विषय आपण संपवलेला आहे. त्यामुळे त्याची वक्त्याने त्या श्रोत्याची आशंका सांगितल्यामुळे फिटलेली आहे. इतुकेचे ही कथा संपली. हे सगळं सांगून झालं. म्हणून हा आता चालू विषय आहे जो मन शुद्ध कल्पना अशुद्ध कल्पना जे आहे हा विषय संपलेला आहे. पुढील विषय ऐकण्यासाठी पुढे वृत्ती सावध केली पाहिजे. हो, पुढील विषय हा ऐकण्यासाठी श्रोत्यांनी मनाची एकाग्रता करावी असं ह्या समासात समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे. मग असं मी तुम्हाला म्हटलं तसं तो तुम्हाला मी थोडक्यात 4 सांगते. कल्पना ही सर्व आपल्या जीवाला व्यापून आहे. कल्पनेचे 2 प्रकार, शुद्ध कल्पना म्हणजे चांगली कल्पना आणि अशुद्ध कल्पना म्हणजे वाईट कल्पना. हे थोडक्यात सार तुम्हाला या मी जे सांगते त्याच्यावरनं तुलना करा. आपल्याला जसा प्रश्न असतो तसं हा तुलना तुम्हाला सांगते. शुद्ध कल्पना म्हणजे चांगली कल्पना, ईश्वराकडे श्रद्धा असणं किंवा चांगलेपणाची भावना, यशाची खात्री असणं, निर्भयता असणं, या चांगल्या कल्पना आपल्याला समजायच्या आहेत. ह्या कल्पना ज्याला संत पदाकडे वाटचाल करायचे त्यांनी या चांगल्या कल्पना या आत्मसात करायचे आहेत. या कल्पना ज्या आहेत ना त्या आत्मबुद्धी पोचतात आणि मन आपलं विशाल करतात. जे आपलं अशुद्ध कल्पनेमुळे मन हे संकुचित झालेलं असतं. अशुद्ध कल्पना पण सांगतेच आहे. ज्यांना संत व्हायचं आहे त्यांनी ह्या शुद्ध कल्पना ज्या जोपासायच्या आहेत असं आपल्याला सांगता येईल. आता अशुद्ध कल्पना म्हणजे काय? ती वाईट कल्पना म्हणजे शबल कल्पना आपण म्हणतो तसं. ह्याच्यामुळे काय होतं? प्रत्येकाच्या मनात चिंता असते, भय असतं, पुढे काय होईल याची काळजी असते. आळशीपणाने फक्त मनोराज्य करणं, या सगळ्या वाईट कल्पना आहेत. त्या आपल्याला त्यागायच्या आहेत. या कल्पना कारण का त्यागायच्या आहेत? तर या कल्पना या देहबुद्धी पोचतात, मन आकुंचित करतात. आपलं मन विशाल करायचं आहे तर आपल्याला शुद्ध कल्पना ही आत्मसात या करायला हव्यात असं
सांगून आपण ह्या दासबोध ग्रंथाचं द्वैत कल्पना निरसन झालं असेल असं मी समजते. समर्थ कृपेने हे माझ्याकडनं बदलं गेले आहे ते समर्थ चरणी अर्पण करते. झालेली विवरण सेवा समर्थ चरणी अर्पण करते. श्रीराम समर्थ. सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय.